राज्यात 21 दिवसात 50 भूकंप. नाशिक आणि पालघरच्या नागरिकांमध्ये भीती. दोनच जिल्ह्यांमध्ये का होतोय वारंवार भूकंप? नाशिक जिल्ह्यात गेल्या 3 आठवड्यांपासून भूकंपाची मालिका सुरूच आहे. अवघ्या 21 दिवसात नाशिकमध्ये 45 भूकंपाचे धक्के बसले. त्यात विशेष म्हणजे एका दिवसात 2 ते 3 वेळा भूकंपाचे धक्के बसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. साम टीव्हीने नाशिकमधील सुरगाणा भागातील भूकंपानंतर झालेल्या परिस्थितीचा थेट घटनास्थळावरून आढावा घेतलाय. मी आता सुरगाणा तालुक्यातल्या चिखली गावामध्ये आहे आणि चिखली गावाच्या बाजूचा हा डोंगर जो आहे या ठिकाणी खरं तर इथल्या आदिवासी शेतकऱ्यांची शेती आहे. मात्र भूकंपामुळे हा डोंगर खचत चाललेला आहे. डोंगराला मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत. आपण जर बघितलं तर आत्ता मी जिथे उभा आहे ही सुरुवातीची या जमिनीची लेवल होती. मात्र हा सगळा भाग जो आहे भेगा पडल्यानंतर पूर्णपणे खचला आणि या ठिकाणी खाली या ठिकाणी खचून आलेला आहे. त्यामुळे इथून जर आपण बघितलं तर वर डोंगराची लेवल आणि त्यानंतर मग डोंगर कशा पद्धतीने भेगा पडल्यानंतर खचून हळूहळू खाली सरकतोय हे या दृश्यांवरून तुम्हाला लक्षात येईल. भीती वाटते आम्हाला. रात्रीच्या दिसाला लय भीती वाटते. रात्रीच्या दिसाला जास्ती दणके बसतात. रानामानात राहिले ना आम्ही तेव्हा काही वाटत नाही आम्हाला. घरामध्ये राहिलं ना तर जास्ती भीती वाटते आम्हाला. त्याच्यामुळं ना आम्हाला थिरते थोडंसं धाक पडून गेले बुवा कसं बुवा कोणत्या पद्धतीने जगायचं. उन्हाळा राहिला तर बाहेर माणूस झोपील, इकडे तिकडे झोपील. पण आता पावसाळ्याच्या दिसाला कुठं झोपायचं. दरम्यान नाशिकमधील कोणत्या भागात सातत्यानं भूकंपाचे धक्के बसत आहेत पाहूया. शहरी भागात पंचवटी, म्हसरूळ, आडगाव, मखमालाबाद. ग्रामीण भागात शिलापूर, सिद्धपिंपरी, नांदूर, शिंगोटे, चास, दिंडोरी, कळवण, पेठ आणि सुरगाणा या 4 तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले. त्यातही नाशिकमधील पश्चिम पट्ट्यातील तालुक्यांमध्ये एकाच दिवशी 1 अधिक धक्के बसल्यानं नाशिक जिल्ह्यात भूकंप समूह का निर्माण झालाय असा प्रश्न उपस्थित होतोय. ठराविक काळात वारंवार बसणाऱ्या धक्क्यांना समूह म्हणतात. भूगर्भातील खडकांच्या हालचालींमुळे आणि ताणामुळे धक्के जाणवत आहेत. बेसॉल्ट खडकांमधील नैसर्गिक भेगा आणि तडे त्याला कारणीभूत आहेत. जून आणि जुलै महिन्यात सर्वाधिक धक्के बसले. नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मागच्या 1 महिन्यामध्ये सुमारे 45 घटना भूकंपची झालेली आहे. हे सगळे लो इंटेन्सिटी भूकंप आहे. म्हणजे सगळे 4 रिक्टर स्केलचे खाली आहे आणि 2.5 ते 4 या रेंजमध्ये 2.6 to 4.1 या रेंजमध्ये या भूकंपचे झटके जाणवले. याची एकच ठिकाणी स्वॉर्म ऑफ अर्थक्वेक्स आपण म्हणतो, एकच ठिकाणी त्यांची एपिसेंटर आहे. दरम्यान भूगर्भातील लाव्हाच्या 2 थरातील गेरूच्या थरामध्ये पावसाचं पाणी जास्त प्रमाणात साठल्यामुळे पाण्याचा दाब वाढून भूकंपाचे धक्के बसत असल्याचा दावा भूगर्भ अभ्यासकांनी साम टीव्हीशी बोलताना केलाय. तर भूकंपाची कारणं काय आहेत, कशामुळे हा सगळा निर्माण झाला आणि ही परिस्थिती किती दिवस राहू शकते, कसं काय सांग. जो भूकंप झालेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण या ठिकाणी डायग्राममध्ये बघू शकता की भूकंप हे जे आहेत हे वेगवेगळे लावाचे थर आहेत. तर नाशिकमध्ये झालेला जो भूकंप आहे की ज्याच्यामध्ये लाव्हा रसाच्या मधला जो बेडबोल आहे ज्याला आपण गेरू म्हणतो, तर त्याच्यामध्ये पाणी साचून त्यामध्ये त्याच्यात प्रेशर तयार झालं आणि त्या प्रेशरमुळे त्या ठिकाणी ह्या लेयर्समध्ये हालचाल निर्माण झालेली आहे. तर आपण तशी खूप भीती वाटण्याचे कारण नाही. दुसरीकडे नाशिक पाठोपाठ पालघर जिल्ह्यातही गेल्या 3 आठवड्यात जव्हार आणि विक्रमगड तालुक्यातही भूकंपाचे 5 धक्के बसले. जो भूकंपाचा धक्का जो रात्री 11 वाजून 3 मिनिटांनी 4च्या दरम्यान जो जाणवला तर तो अतिशय तीव्र स्वरूपाचा होता. आमच्या नागरिकांमध्ये हे भीतीचं वातावरण आहे. नाशिक आणि पालघरमध्ये वारंवार भूकंप होत असले तरी त्यांची तीव्रता सामान्य आहे. त्यामुळे नागरिकांना घाबरण्याचं कारण नाही. मात्र नाशिक जिल्ह्यात यंदा अचानक भूकंपाचं प्रमाण का वाढलं, तेही कमी कालावधीत जास्तीत जास्त धक्के बसण्याचं कारण काय, याचा सखोल अभ्यास होणं गरजेचं आहे. म्हणजे नागरिकांमधील संभ्रमाचं आणि भीतीचं वातावरण दूर होण्यास मदत होईल. अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक.